जोपर्यंत आळंदीची यात्रा संपत नाही आणि सगळी दुकानं जात नाहीत ना, तोपर्यंत आमचं आळंदीत रोज जाणं होतं. तर नमस्कार मंडळी, आज होता आळंदी यात्रेचा दुसरा दिवस आणि आता संध्याकाळच्या वेळेला आम्ही निघालो होतो बाहेर. बाहेर एवढी थंडी आहे तरी पण पहा, भाविक भक्तांचं ना कीर्तन, भजन सगळं काही चालू आहे. एवढी थंडी आहे ना, की काही विचारूच नका. म्हणून आम्ही सगळ्यांनी ना स्वेटर, टोपी वगैरे सगळं घातलं आणि आम्ही निघालो परत आळंदीच्या यात्रेला. जाता-जाता इथं पोलीस दिसले आणि ना ते गाड्या सोडत होते आतमध्ये, म्हणून आम्ही गाडीवरतीच गेलेलो होतो. आणि पहा ना, एवढी थंडी असून पण ते त्यांची ड्युटी पार पाडतातच आणि पहा याला म्हणतात शिस्त. तर रस्त्याच्या एका साईडला सगळी माणसं चालली होती आणि एका साईडला ना सगळ्या गाड्या चालल्या होत्या. पण परत ना इथं समोर ना चौकामध्ये खूप गर्दी झालेली होती. रात्रीचा ना हा आकाश पाळणा बघा किती सुंदर आणि आमच्या गावच्या यात्रेत जेवढे आमचे पैसे खर्च होत नसेल ना, तेवढे जास्त पैसे आमच्या आळंदीच्या यात्रेत खर्च होतात. कारण आळंदीच्या यात्रेत खूप सारे दुकानं असतात आणि स्वस्त मिळतात वस्तू. त्यामुळे आम्ही आळंदीच्या यात्रेत बऱ्याचशा वस्तू घेतो. तर आज आम्ही इथं ब्लँकेट घेतलेली होती आणि हीच ब्लँकेट घेण्यासाठी आम्ही आलो होतो संध्याकाळचं खाली. आम्ही घरी आलो, पण याचं पहा खालीच पार्किंगमध्ये दुसऱ्यांच्या गाडीवर डोकं ठेवून रडायचं काम चाललंय आणि हे रडणं का चालू आहे ते मी उद्याच्या व्लॉगमध्ये सांगते. आता तर त्याचे पप्पा त्याला मनवत आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.